बघा, अनेक पार्ट्यांचं पतन हे याकरताच झालं की एकाने दुसऱ्याला ओढलं आणि दुसऱ्याने पहिल्याला ओढलं आणि दोघांनी मिळून पार्टीला खड्ड्यात घातलं. अशा प्रकारे आपल्या पार्टीत होता कामा नये. कोणी जर पार्टीला खड्ड्यात घालण्याचं काम करणार असेल तर त्याला खड्ड्यात घालण्याचं काम पार्टी करेल, एवढं लक्षात ठेवा. आम्ही पुढच्या काळामध्ये एक पुन्हा बैठक घेणार आहोत, ज्याच्यामध्ये प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी निवडणुका आहेत अशी जी प्रत्येक आपली इकाई आहे त्या इकाईच्या कोर टीम सोबत आम्ही एक चर्चा देखील करणार आहोत, जेणेकरून निवडणुकीपर्यंतची सगळी जी काही रचना आहे त्या रचनेच्या संदर्भातली व्यवस्था, त्या रचनेच्या संदर्भातली स्ट्रॅटेजी ही आपल्याला तयार करता येईल. पण हे सगळं करत असताना माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की अतिशय लोकांची अनुकूलता आहे, लोक आपल्याला निवडून द्यायला तयार आहे. पण भारतीय जनता पार्टी म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये छोटे छोटे वाद आहेत, काही ठिकाणी नेत्यांमध्ये वाद आहेत, काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये वाद आहेत. फार मोठे वाद नाही. भारतीय जनता पार्टी परिवार आहे, परिवारामध्ये दोन भावांमध्ये कमी अधिक होत असतं. पण निवडणुकीच्या तोंडावर सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे, एकत्रित बसलं पाहिजे, वाद संपवले पाहिजेत. बघा, अनेक पार्ट्यांचं पतन हे याकरताच झालं की एकाने दुसऱ्याला ओढलं आणि दुसऱ्याने पहिल्याला ओढलं आणि दोघांनी मिळून पार्टीला खड्ड्यात घातलं. अशा प्रकारे आपल्या पार्टीत होता कामा नये. कोणी जर पार्टीला खड्ड्यात घालण्याचं काम करणार असेल तर त्याला खड्ड्यात घालण्याचं काम पार्टी करेल, एवढं लक्षात ठेवा. खड्ड्यात घालणं म्हणजे खरं खड्ड्यात घालणं नाही. नाही तर कोणीतरी चालवेल की मुख्यमंत्र्यांनी धमकी दिली, आता कोणाला तरी खड्ड्यात पुरणार आणि मग परत 9 वाजताचा भोंगा सुरू होईल की मुख्यमंत्री बघा धमक्या द्यायला लागले. त्याच्यामुळे त्या अर्थाने नाही. पण आज एक गोष्ट लक्षात ठेवा, अनुकूलता आहे, लोक सोबत याला तयार आहेत, कार्यकर्ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सगळीकडे आपल्याकडे उपलब्ध आहेत. बघा, भारतीय जनता पार्टी काय करू शकते याचे 2च उदाहरण तुम्हाला देतो की 22 जुलैला आपल्या अध्यक्षांनी ही घोषणा केली की रक्तदान करायचंय आणि 4 दिवसाचा वेळ आपल्याला मिळाला आणि जवळपास 1088 मंडळांमध्ये आपण रक्तदान केलं. 78,000 बॉटल रक्तदान. तुम्हाला माहिती नसेल, आजपर्यंतचा एका दिवसातला रक्तदानाचा जो काही रेकॉर्ड आहे हा शिवसेनेच्या नावाने होता आणि तो 25,000 बॉटलचा होता. आपण एका दिवसामध्ये 78,000 बॉटलचं रक्तदान करून दाखवलं. मनावर घेतलं की आपण काय करू शकतो. आता आपल्या रवींद्र चव्हाण साहेबांनी आपल्याला सगळ्यांना विनंती केली की मन की बातचा कार्यक्रम हा बूथवर झाला पाहिजे, सगळ्यांनी त्या कार्यक्रमात सहभागिता दिली पाहिजे. गेल्या महिन्यापर्यंत 21,000 ठिकाणी आपला कार्यक्रम व्हायचा. याही महिन्यात मागच्या जो काही आपला मन की बात कार्यक्रम होता तो 21,000 ठिकाणी आपला कार्यक्रम झाला. पण आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं की हा कार्यक्रम जास्तीत जास्त ठिकाणी करायचा. कालचा मन की बात कार्यक्रम 59,000 केंद्रांवर झाला. 59,000. 21,000वरनं म्हणजे भारतीय जनता पक्षाची क्षमता बघा. हा एक म्हणजे असं हे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, असीम क्षमतेचं आहे. पण ही क्षमता जागृत करावी लागते. जसं बजरंगबलीची शक्ती ही बजरंगबलीला माहितीच नव्हती. जेव्हा शक्ती जागृत केली तर एका उडीमध्ये लंकेत बजरंगबली